बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून आज लोकसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला। लोकसभेचं कामकाज सुरू असताना दोन अज्ञात व्यक्ती सभागृहात शिरले। प्रेक्षक गॅलरीतून हे दोघे सभागृहात आले। सुरक्षा व्यवस्था भेदून सभागृहात आले आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावू लागले होते। यावेळी पीठासीन अध्यक्षांनी या दोघांना पकडण्यास सांगितलं। काही खासदार या दोघांना पकडण्यासाठी धावले। दरम्यान पीठासीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभा 2 वाजेपर्यंत स्थगित केली आहे। हा गोंधळ पाहून सर्व खासदार सभागृहाबाहेर पडले। यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंतही बाहेर आले आणि त्यांनी प्रसार माध्यमांशी बातचीत केली। सावंत यांनी सभागृहात घडलेल्या घटनेची माहिती देताना सांगितलं की लोकसभेचं कामकाज सुरू असताना अचानक 2 जण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले। एका खांबाच्या मदतीने ते प्रेक्षक गॅलरीतून खाली आले। दोघांनी लागोपाठ उड्या मारल्या। मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावत होते। तेवढ्यात त्यातल्या एकानं बूट काढले। तो बूट काढत होता तेव्हा काही खासदारांनी त्याला घेरलं। त्याचप्रमाणे दुसऱ्या इस्मालाही पकडलं। त्याचवेळी सभागृहात गॅस पसरू लागला। पिवळ्या रंगाचा गॅस दिसत होता। तो गॅस कसा आला ते माहित नाही, पण या गॅसमुळे नाकाला आणि डोळ्यांना त्रास होत होता। सुरक्षा रक्षकांनी या दोन्ही इस्माला ताब्यात घेतलंय। दरम्यान या घटनेनंतर आता नागपूर हिवाळी अधिवेशनातही गॅलरी पासेस देणं बंद करण्यात आलंय। विधिमंडळानं तत्काळ निर्णय घेतलाय। आमदारांना 2 पासेस दिले जातील, 3 पास दिले जाणार नाहीत, अशी माहिती विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात दिली। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू आहे। शिवसेना ठाकरे गट वकील देवदत्त कामत यांच्याकडून शिंदे गटातील आमदार आणि खासदारांची उलट तपासणी साक्ष नोंदवण्याचं काम सुरू आहे। यातच आमदार रोहित पवारांनी विधानसभा अध्यक्षांबाबत मोठं विधान केलंय। अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंच्या विरोधात निर्णय दिला तर राजकीय फटका बसू शकतो, म्हणून विधानसभा अध्यक्ष राजीनामा देऊ शकतात, असा दावा रोहित पवार यांनी केलाय। रोहित पवार म्हणाले, संविधानानुसार अध्यक्षांना निर्णय घ्यायचा झाला तर तो एकनाथ शिंदेंच्या विरोधात जाणार आहे। अशी परिस्थिती निर्माण झाली तर राजकीय अडचण होऊ शकते, त्याचा लोकसभा निवडणुकीत फटका बसू शकतो। निर्णय घेण्याची वेळ आल्यावर विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा दिल्यास आश्चर्य वाटायला नको। त्यानंतर नवीन अध्यक्षांची निवड होण्यासाठी वेळ जाईल, तेव्हा सरकारकडून वेळकाढूपणा केला जाऊ शकतो। एकनाथ शिंदेंच्या विरोधात अध्यक्षांनी निर्णय दिला तर राजकीय फटका बसू शकतो, म्हणून विधानसभा अध्यक्ष राजीनामा देऊ शकतात। विधानसभा अध्यक्ष न्याय देऊ शकतील असं वाटत नाही, न्यायालयच न्याय देऊ शकेल, असं रोहित पवार यांनी सांगितलं। महादेव ऑनलाईन बेटिंग ॲपच्या प्रमुख मालकांपैकी एक असलेल्या रवी उप्पलला ईडीच्या आदेशानुसार इंटरपोलनं जारी केलेल्या रेड नोटीसच्या आधारे स्थानिक पोलिसांनी दुबईत ताब्यात घेतलाय, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली। अंमलबजावणी संचालनालय अधिकारी त्याला भारतात पाठवण्यासाठी दुबई अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत। 6,000 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी तपास करतेय। छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर देखील या प्रकरणात आरोप झाले होते। रवी उप्पल महादेव ऑनलाईन बेटिंग ॲपच्या 2 मुख्य मालकांपैकी एक आहे। ईडीच्या आदेशानुसार इंटरपोलनं रवी विरोधात रेड नोटीस जारी केली होती। त्या आधारे दुबई पोलिसांनी रवीला ताब्यात घेतलंय। ईडी व्यतिरिक्त छत्तीसगड पोलीस तसंच मुंबई पोलीस देखील उप्पल विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी करतायत। कथित बेकायदेशीर सट्टेबाजीशी संबंधित या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं ऑक्टोबरमध्ये छत्तीसगडच्या रायपूरमध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता। उप्पल आणि दुसरे महादेव ॲप प्रवर्तक सौरभ चंद्राकर यांच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलंय। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेनं देखील विधानसभेच्या या जागेवर दावा करण्याची तयारी सुरू केली आहे। पूर्व मतदारसंघामध्ये तयारीचा भाग म्हणून सध्या भाजपमध्ये असलेल्या एका नेत्याला मातोश्रीचं दर्शन घडवून आणल्याच्या चर्चेनं नाशिकमधील राजकीय वातावरण ढवळून निघालंय। 5 राज्यातील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। लोकसभा आणि त्यानंतर 6 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुका होणार असल्यानं 5 वर्षातील राज्यातील राजकारणाचा विचार करून नकारात्मक मतदान पडू नये म्हणून लोकसभेबरोबरच विधानसभेचेही निवडणूक घेण्याची तयारी सुरू झाल्याचं बोललं जात आहे। लोकसभेसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच विधानसभा निवडणुकीची देखील तयारी इच्छुकांकडून सुरू झाली आहे। 2019 पूर्वी पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीत भाजप तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ होता, परंतु आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन होऊन नवीन गट स्थापन झालेत। त्यामुळे शिवसेनेच्या उभाठा गटानं देखील पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून भाजपशी 2 हात करण्यासाठी याच पक्षातील एका नेत्याला मातोश्री दर्शन घडवून आणल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे।
या नेत्यांच्या पक्ष बदलाच्या शक्यतेनं भाजपनं देखील 2 हात लांब राहण्याची भूमिका घेतली आहे. तर नाशिक रोडच्या शिवसेनेच्या ज्या पदाधिकाऱ्यांनं मातोश्री वारी घडवून आणली तो देखील चर्चेत आलाय. प्रसिद्ध सेलिब्रिटी गौतमी पाटील ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना म्हणून गौतमीनं अल्पावधीतच तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गौतमीनं आता आरक्षणाच्या मुद्द्यावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. गौतमी, तुला आरक्षणाविषयी काय वाटतं, असा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला. त्यावेळी तिनं दिलेल्या उत्तरानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. गौतमी म्हणाली, साहजिकच आहे, आज प्रत्येकाला आरक्षण मिळालं पाहिजे. मलाही आरक्षण हवंय, कुणबी प्रमाणपत्र हवं आहे. गौतमीच्या त्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. करसंकलन प्रक्रियेमध्ये मोठे बदल घडवणाऱ्या जीएसटीमुळे अनेक पातळ्यांवर आर्थिक गणितं बदलली आहेत. जशी ती राष्ट्रीय स्तरावर बदलली तशीच ती अगदी स्थानिक स्वराज्य संस्था, पालिका, महानगरपालिका, नगरपरिषदा अशा स्तरावरही मोठ्या प्रमाणात बदलली. त्यामुळे स्थानिक पातळीवर आर्थिक संसाधनांच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित होत असल्याची चर्चा सध्या चालू आहे. याच संदर्भात 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंह यांनी महत्त्वपूर्ण विधान केलंय. त्यामुळे आगामी काळात या संदर्भात नव्यानं चर्चा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओमिडायर नेटवर्क सोबत संयुक्तपणे आयोजित केलेल्या द इंडियन एक्सप्रेसच्या थिंक या चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी नवी दिल्लीत NK सिंह बोलत होते. अवर सिटीज हा विषय असणाऱ्या या चर्चासत्रात बोलताना त्यांनी जीएसटी बरोबरच शहरांची वाढ आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवरही भाष्य केलं. जीएसटीद्वारे गोळा होणाऱ्या करातून काही हिस्सा हा राज्यांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांनाही दिला जाऊ शकतो. या संस्थांच्या कर संकलनाचाही जीएसटीमध्ये समावेश केल्यामुळे त्यांच्या समोर संसाधनाच्या तुटवड्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. ही सगळ्यात महत्त्वाची चिंता आहे, असं सिंह यांनी यावेळी नमूद केलं. सरकारकडून मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप केला जात असल्याच्या कारणावरून आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर मंगळवारी राज्य सरकारनं सुनील शुक्रे यांची मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. या नियुक्तीनंतर नव्या वादाला तोंड फुटलंय. गुणरत्न सदावर्ते यांनी सुनील शुक्रे यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतलाय. सुनील शुक्रे यांची नियुक्ती करून सरकारला मागासवर्ग आयोगाचा मराठा आयोग करायचा आहे का, असा सवाल सदावर्ते यांनी विचारला. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी सुनील शुक्रे यांच्या मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीबाबत प्रश्न उपस्थित केले. यापूर्वी मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवण्यासाठी अंतरवाली सराटी इथं गेलेल्या कायदेतज्ञांच्या शिष्टमंडळात सुनील शुक्रे यांचा समावेश होता. या शिष्टमंडळातील माजी न्यायमूर्ती मनोज जरांगे यांना सर संबोधत असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली होती. गुणरत्न सदावर्ते यांनी हाच धागा पकडत ते म्हणाले की सुनील शुक्रे हा कार्यकर्ता किंवा भाईचारा म्हणून मनोज जरांगे यांची समजूत काढण्यासाठी गेले होते. त्याच व्यक्तीला मागासपणाची मोजणी करणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षपदी बसवलं जातं. हे मोठं संवैधानिक पद आहे. सुनील शुक्रे यांना अध्यक्षपदी बसवून सरकारला मागासवर्ग आयोगाचा मराठा आयोग करायचा आहे का, अशी टिप्पणी सदावर्ते यांनी केली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.